मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण बनवतोय प्लम केक। आता काय साहित्य घेतलं ते बघूया। काजू, हे मूठभर मी काजू घेतलेत। हे एक मोठा चमचा मी टरबूजच्या बिया असतात ना त्या घेतल्यात। हे काळा मनुका आणि सफेद मनुका हे घेतल्यात। हे अक्रोड आहेत, हे एक वाटी आहे दोन्ही मिळून, पण हे अक्रोड आहेत। अक्रोड पण 2 चमचे आहेत मोठे। हे 2 चमचे पिस्ता घेतलाय मी आणि 3 अंजीर घेतलेत आणि 2 मोठे चमचे मी बदाम घेतलेत। हे सर्व आपण भिजायला टाकणार आहोत। अक्रोड, बदाम, टरबूजच्या बिया, नाव काय मगज, मगज त्याला मगज पण बोलतात। काळ्या आणि सफेद मनुका। आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण मिनिट मेड हा ज्यूस जो असतो किंवा ऑरेंज ज्यूस यामध्ये भिजवून ठेवणार आहे अर्धा 1 तासासाठी। आता प्लम केक मध्ये काय काय लागेल ना ते बघूया आपण। पहिला आपण कॅरेमल करायला ठेवतोय, साखर, नंतर आपण केक बनवायला घेऊया। आपण हे अर्ध भांड साखर घेतलेली आहे। तर हे बघा आपण आहे ना फ्लेम आहे ना कमी केलेली आहे। तर आता आपण साखर वितळून घेणार आहोत। ही बघा, ही आपण साखर यात घातलेली आहे आणि हिला ना सतत अशी ढवळत राहायची, लागून द्यायची नाही पाणी सुटेपर्यंत। मग तिला पाणी सुटेल, आपण पाणी पिणी ॲड करणार नाही आहोत। ही त्याचा जो पाक बनेल ना तोच आपण यूज करणार आहोत केकमध्ये। तर हिला पूर्णपणे आम्ही वितळून मग तुम्हाला भेटतो। तर हे बघा आपली साखर आहे ना वितळले, म्हणून आपण तिला आता परत एकदा हे करतोय, ढवळतोय आणि अशी वितळल्यानंतर जास्त लक्ष द्यावं लागेल तुम्हाला। बघा साखर वितळले ना, बघा आता पूर्ण वितळल्यावर परत एकदा दाखवते। तर बघा पाक ना पूर्ण वितळलाय है ना। आता तुम्हाला पुढची हां, तर आता बघा, आता बघा कॅरेमल झालेली आहे। बोलू, हां टाक, कॅरेमल झालेली आहे बघा। आता आपण पाणी टाकायचं। तर जवळजवळ 1 पेला पाणी तुम्ही घेतलं स्टार्टिंगला। थोडं आगीजवळ सांभाळून काम करा। सर्व ड्रायफ्रूट टाकलेलं आहे, ते तुम्हाला आम्ही सांगितलेलंच आहे काय काय टाकले ते। आता आपण याच्यामध्ये टाकतो। तर आपण आहे ना याच्यामध्ये सकाळी जे तुम्हाला दाखवलं आम्ही, हां भिजायला ठेवलेलं, याच्यामध्ये ना टुटी फ्रुटी पण ॲड केलेली आहे। तुम्हाला हवं असेल ना यातलं कुठले पण आयटम तुम्ही असतील घरात ते वापरा, नसतील त्यांना जाऊ दे। तर आपल्याला हे पाकाबरोबर शिजवून घ्यायचे। तर बघा आपण याच्यात सगळे फ्रूट्स टाकून शिजवून घेतलेलं आहे। आता हे असंच ठेवून द्यायचं आपल्याला। 1 वाटी मी मैदा घेतलाय बघा, 1 भांड, वाटी नाही, ही मोठं वाडगं आहे। हे काय आहे? ही आहे दूध पावडर, मिल्क पावडर, अर्धी वाटी म्हणजे अर्ध भांड मी घेतलेली आहे। 1 वाटी मी हे भांड मैदा घेतलाय, अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतली। तर दूध पावडर आणि मैदा आपण एकत्र करून चाळवून घेणार आहोत। हे बघा चाळवल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो। ही बघा आपण दूध पावडर आणि मैदा एकत्र करून चाळवून घेतलेलं आहे। पावडर करून घेतोय, किसून घेतोय। बोल ना। हे आहे जायफळ आणि या जायफळची आपण आता पावडर करून घेतोय, किसून घेतो आपण। बघा किसणे, आपल्याला लागेल तेवढ्या अंदाजाने आपण टाका ना, पाव चमचा टाकलं तरी खूप आहे। हां बोल। आपण ही लवंग दिसते ते बघ, ही लवंग आहे। हे बघा आपण आहे ना 4 लवंग घेतलेल्या, किसून घेतल्यात, पावडर केले, ही याच्यात टाकतो आपण आता। पावणा चमचा आपण दालचिनी पावडर घेते।
जवळजवळ 1.5-2 चमचे असेल ना. अर्धा चमचा आपण इलायची पावडर घेते. आणि पाव आपण जायफळ घेतलंय. अर्धा पाव चमचा आहे हे जायफळ, अर्धा चमचा होईल बारका. हे सगळं आपण चाळवून घेणार आहोत. तर हे बघा आपण आहे ना जे मैदा, दूध पावडर आणि जायफळ आणि काय लवंग पावडर वगैरे घेतली होती, तिचं सगळं मिश्रण आपण एकत्र करून यात टाकून घेतलेलं आहे. ही बघा है ना. आता आपण हे मिक्स करणार आहोत थोडं थोडं करून. आता त्याच्यामध्ये दुसरे वस्तू लागतील ना त्या सुद्धा टाकून घेणार आहोत. इलायची पावडर टाकलेली, दालचिनी पावडर टाकलेली आणि लवंग बारीक कुटून टाकली होती. तुम्ही व्हिडिओला नीट बघा पाठी पुढे करून. फार छान केक बनणार आहे. माझी आई केक एकदम मस्त बनवते. पूर्वीचे केकसुद्धा आपल्याकडे व्हिडिओ आहेत, जरा जाऊन चेक करा. स्पंज केक बनवलेला आम्ही स्टार्टिंगला नवीन चॅनल चालू झालेलं तेव्हा. फार छान केक बनलेला. त्याचा शॉर्ट व्हिडिओ पण आहे आपल्याकडे अवेलेबल आणि मोठा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती अवेलेबल आहे. तर तुम्ही काय करा मग ते बघून घ्या आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा सोडा आहे ना. हां, आपण पाव चमचा मीठ घेतलंय. आणि पहिली गोष्ट आहे का आपण या भांड्याने घेतलेलं, पण आमच्याकडे मोठं भांडं नाही आहे केक बनवायला, तर आपण अर्धा केलंय. आपण जेवढं पीठ चाळवून घेतलेलं त्याचं अर्ध आपण इथे केलं, म्हणजे आता ते प्रीमिक्स म्हणून यूज केलं. अर्धच पूर्ण सगळं जे केलं आणि त्याचा आता केक बनवतोय आपण. आपण पहिला सोडा टाकलेला, तो पाव चमचा सोडा टाकलेला, म्हणजे बेकिंग पावडर आता 1 चमचा टाकले आपण लास्टला. आपण आता व्हेनिला टाकला अर्धा चमचा, व्हेनिला पाव चमचा टाकला आपण इसेन्स. एक मिनिट. तर आता बघा आपण मिक्स करून घेतोय सर्व मिश्रण चांगलं मिक्स करून घ्या. आणि हे आपण दूध आणलेलं आहे. आपण आता तेल टाकतोय. 1 भांडं घेतलंय ना, मी थोडं कमी करणार आहे. पावणा पेला टाकला, पावणा पेला म्हणजे पाव ठेवलेला आहे आपण. आता आपण भिजवलेले ड्रायफ्रूट आणि तो ज्यूस जो आहे तो पण अर्धा करणार आहे. ते ह्याच्यातलं पण आपण अर्ध मिश्रण ह्यात टाकणार आहे आणि अर्ध दुसऱ्या केकसाठी ठेवणार आहे. हे बघा आपण भिजवून घेतलेले ड्रायफ्रूट राहिलं पाहिजे. कशात साखरेच्या पाकात पाणी टाकून मिक्स करून ते भिजत घातलेले, पुन्हा शिजवून घेतलेले. तुम्ही रेसिपीला नीट बघाल ना तर तुम्हाला व्यवस्थित कळेल केक. आपण अर्धा ज्यूस आणि अर्धे ड्रायफ्रूट यूज केले यातले. तर हा प्लम केक ना असाच असतो, त्यात भरपूर ड्रायफ्रुट्स लागतात, टाकावे लागतात. तर आता मिक्स करणार आहोत. हे बघा असं हळूहळू करून आपल्याला पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण गोटाळताना मिक्स करताना एक गोष्ट लक्षात घ्या, एकाच साईडनी एकाच डिरेक्शनवरती ते मिक्स करायचं आहे. उलटं सुलटं फिरवू नका, एरिएशन होत नाही केकमध्ये. तुमचा केक आहे ना फुगणार नाही तर. त्यामुळे तुम्ही एकाच साईडने फिरवा, उलटं सुलटं नका फिरवा. तुम्ही बघत असाल केक कसा फिरतोय, म्हणजे कुठल्या डिरेक्शनमध्ये फिरवतात त्याच डिरेक्शनमध्ये फिरवा. उजव्या साईडला तर उजव्याच साईडला, डाव्या साईडला तर डाव्या साईडला. मस्तपैकी मिक्स करून घ्या. सगळं मिक्स झालं पाहिजे मिश्रण. हे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. आणि त्यानंतर हा केक बनवून बघायचा आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब परत एकदा सांगते करा. कमेंट करायला विसरू नका. केक कसा झालेला सांगायला विसरू. तर तुम्हाला इथे कळलंच असेल आपण चुकून केक टीनमध्येच बनवला. तर आता दुसऱ्या टोपामध्ये ठेवावं लागेल, कारण टीन आपला आता हे झालं आहे. आपण थोडंच दूध ॲड करणार आहे, कारण आपल्याला कन्सिस्टन्सी बघायची किती पीठ आपल्याला पातळ हवं आहे.
रुसू पडलं पाहिजे. बघा थोडंसं दूध आहे ना आणखीन ऍड केलेलं आहे आपण आणि आता मिक्स करून घेतोय. एकदम टाकू नका हा, थोडं थोडं जसं लागेल ना तसंच टाका, कारण एकदम पातळ पण आपल्याला नको आहे. तर असं पडेल ना असं पाहिजे आपल्याला. खूप जास्त पातळ झालं तरी पण थोडं थोडंच टाका. एक कट अँड फोल्ड टेक्निक येते आणि एक येते फक्त आपण राऊंड राऊंड घुमवतो, सो फिरवतो. असं छान छान आणि मस्त नाश्त्याच्या रेसिपी सुद्धा घेऊन येणार आहोत. आपली सांगेन तोपर्यंत टाक. बस आता फिरवू असं थोडं पडलं पाहिजे असं सांग. बघा पीठ बघा किती पातळ ठेवायचं आणि जाड ठेवायचं ते बघा तुम्ही. आता एवढं पातळ आपल्याला हवं आहे, असं पडलं पाहिजे. असं उलटा भरून दाखव. हां एवढं पातळ आपल्याला पाहिजे, बरोबर आहे. तर ही अशी जास्त पातळ पण नको, जाड. हे बघा आपण आहे ना टोप ग्रीस करून घेतलंय. पहिले तेल टाकायचंय, तेल टाकलं किंवा तूप टाकलं किंवा काय लोणी तुम्हाला आवडेल ते, आणि मग त्यानंतर आहे ना पीठ सुकं मैदा डस्ट करायचंय आतमध्ये, फिरवायचं टोपात आहे ना मैदा सगळीकडे लागला पाहिजे. ठोकून घ्या. आणि केक आहे ना ढवळल्यानंतर आपण यात ट्रान्सफर करतोय. बघा हे बघा हे ना, हे बघा मिश्रण आहे ना आपण यात ट्रान्सफर केलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे सगळं वरती केकवर आपल्याला जे जे हवं आहे ना ते टाकून घ्यायचं, कारण आपण आता बेक करायला ठेवणार आहोत. तर तुम्ही जे ड्रायफ्रूट्स आतमध्ये टाकलेत त्याच ड्रायफ्रूट्सचा वापर करून वरती सजावट करून तुम्ही ठेवू शकता. थोडी टूटी फ्रुटी, थोडे काले मनुका, थोडे सफेद मनुका, अशा करून तुम्ही टाकू शकता ह्याच्यावरती. तुम्हाला आवडेल तसं सजवू शकता. आणि यानंतर बेक करताना हे बघा आपण टूटी फ्रुटी त्याच्यावर टाकतोय. हे बघा, हे बघा आमच्याकडे एकदम मोठी नाही आहे. अशा वेगवेगळ्या साईजच्या भेटतात, ऑनलाईन भेटतात किंवा मार्केटमध्ये तुम्ही शोधाल ना तुम्हाला मिळेल. तर आपला केक सजलेला आहे, आता आपण त्याला बेक करायला नेतोय. हे बघा आपण आहे ना अशा प्रकारचं बेक करायचं घरातल्या घरात जुगाड बनवलेलं आहे. तर हे ना मोठं पातेलं आहे, त्याच्या आतमध्ये ही बघा आपण आहे ना छोटी डिश ठेवलेली आहे स्टँड म्हणून. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी असं करा, किंवा स्टँड आणून तुम्ही ओव्हनमध्ये पण बनवू शकता. ठीक आहे. आणि हा आपला केक, तर आपण केक ठेवलेला आहे. आता झाकण ठेवतोय आपण त्याच्यावरती. काही टाकलेलं नाहीये, पाणी नाही, मीठ नाही, काही नाही टाकलेलं आहे. आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवतोय. हे बघा ह्याच्यामधून आहे ना वाफ निघाली नाही पाहिजे, वाफ निघाली नाही पाहिजे असं भांडं घ्या, म्हणजे जी हवा आतमध्ये कोंडून राहील ना ती. बघा हे मोठं गमेलं मी ठेवलेलं आहे. आता आपण त्याच्यावर काहीतरी वजनदार वस्तू ठेवूया. बस आपल्याला फक्त 40 मिनिटं केक बेक करायचा आहे. त्यानंतर आपण परत चेक करणार आहोत. हा बघा ह्या ना गॅस आहे ना मीडियम ठेवलेला आहे. आईनी सांगितलं असेल नसेल पण मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. मीडियम गॅसवर 40 मिनिटं आपल्याला बेक करायचं आहे. तर घरातल्या घरात तुम्ही असाच केक बनवू शकता. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत आरामात पोहोचतील. आपला केक तयार आहे. हा प्लम केक तयार झालेला आहे. आपण आता कापून बघूया. हे बघा, हे बघा सुरी क्लीन येते, म्हणजे आपला केक झालाय.